अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण शुक्रवारी जीवतीची पूजा कशी करावी किंवा श्रावण शुक्रवारची जीवतीची पूजा त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सगळ्यात आधी शुक्रवारी आपल्याला जीवतीची पूजा करायची असते। ही श्रावण महिन्यात केली जाते। प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला यश कीर्ती समृद्धी प्राप्त होण्यासाठी, त्याला कधी दुःख संकट येऊ नये म्हणून ही जीवतीची पूजा करायची असते। आता त्याच्यासाठी काय सामान लागणार आहे, कुठला फोटो लागणार आहे ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत। पण आता या 2024च्या श्रावण महिन्यामध्ये 4 शुक्रवार आलेले आहेत। पहिला आहे परवाचा म्हणजे 9 तारखेचा, 9 तारखेला एक आहे, एक 16 तारखेला आहे, एक 23 ला आहे आणि एक 30 ला आहे। हे संपूर्ण 4 शुक्रवार पडणार आहे। तर ह्या 4 शुक्रवारांपैकी सगळे शुक्रवार तुम्ही उपवास धरले तर चालेल। आता ज्यांचं वैभव लक्ष्मीचे व्रत असणार आहे तर अर्थात त्याचे म्हणजे ज्यांना धरायचे असेल तर ते हे सुद्धा उपवास धरले जातील आणि वैभव लक्ष्मीचे सुद्धा धरलेच जातील। तर ह्या श्रावण शुक्रवारी उपवास धरायचा असतो। ज्यांना शक्य असेल त्यांनी धरावं, नाही तर फक्त पूजा केली तरी चालेल। आता आमची मुलं बाहेर गावी आहेत तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी तुम्हाला देणार आहे की तुमची मुलं जर बाहेर गावी असेल तर त्यांची पूजा कशी करावी। ठीक आहे, तर मांडणी अतिशय साधी सोपी आहे। पण सगळ्यात आधी सांगते की ताई आमच्या घरात आतापर्यंत कोणी केलं नाहीये, मग आम्ही करू शकतो का? ही जीवतीची पूजा काही वाईट नाहीये, उलट खूप चांगली आहे। प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या सौख्यासाठी खूप काळजी असते आणि जसं आई होतो तसं आपण आपला विचार न करता फक्त आपल्या लेकरा बाळांचाच विचार करत असतो। म्हणून त्यांच्यासाठीच ही सेवा आहे, याने वाईट काहीच होणार नाही, उलट आपल्या मुलांचं संरक्षण होईल, मुलांना यश कीर्ती सुख समृद्धी प्राप्त होईल। तर चला आपण बघूया की ह्या श्रावण शुक्रवारची पूजा कशी करायची। तर बघा इथे मी एक फोटो ठेवला आहे। हा फोटो ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतो, प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावाने हे ओळखलं जातं। तर हा नाग नरसोबा आहे। तर इथले जो वरचा 2 नंबरचा फोटो आहे तिथे नागाची पूजा केली जाते आणि मधला जो फोटो आहे तर त्या जरा जिवंतिका आहे। तसं बघायला गेलं तर जीवतीची पूजा करायची असते आणि जीवती ही लहान मुलांची देवी मानली जाते। आपल्या लहान मुलांचं संरक्षण व्हावं, त्याला नेहमी सुखात समृद्धीत आयु आरोग्य त्याला भेटावं म्हणून ही आपल्याला श्रावण शुक्रवारी करायची असते पूजा। आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आमचे मुलं मोठे आहे। तुम्ही आई आहात हे महत्त्वाचं आहे। तुमचे मुलं लहान असो किंवा मोठे असो, अगदी ते कॉलेजला जाणारे असेल किंवा त्यांचे लग्न जरी झालं असेल तरीसुद्धा ही तुम्हाला पूजा करायची असते। आता हे किती वर्ष करायचं असतं, तर हे श्रावणात दरवर्षी आपल्याला करायचं असतं आणि ह्या वर्षी जसं तुम्हाला मी सांगितलं की श्रावणातले 4 शुक्रवार आहेत, तर 4ही शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते। तर हा जो फोटो आहे हा तुम्ही आणला असेलच, कारण उद्या याची आपल्याला गरज पडणार आहे। हा फोटो आणायचा, त्याच्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। तर गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या, त्याच्याबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आणि त्याच्यासमोर ह्या ज्या जीवती आहे यांना पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे। ही सगळी पूजा करताना एक मंत्र म्हणायचा आहे, तो तुम्हाला सांगते। जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते। हा मंत्र तुम्हाला म्हणजे हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत, अगदी एकदा म्हटला तरी चालेल। त्याच्याचबरोबर कापसाच्या वस्त्रांची माळ परिधान करायची आहे आपल्याला देवीला। नंतर दुर्वा फुले आघाड्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे आणि हे दर शुक्रवारी करायचं आहे। ज्यांना मांडणी करणं शक्य होणार नाही त्यांनी देवघरासमोर हा फोटो चिटकवला तरी चालेल आणि हा फोटो अमावास्येच्या आदल्या दिवशी काढायचा असतो। त्याच्या संदर्भातली नक्कीच माहिती मी शेअर करेल। आत्ता फक्त हा देवघराच्या जवळपास तुम्हाला हा चिटकवायचा आहे आणि रोज आघाड्याची माळ आणि वस्त्राची माळ आपल्याला देवांना रोज नाही दर शुक्रवारी आपल्याला आघाड्याची माळ देवीला अर्पण करायची असते आणि रोज म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला आपल्या मुलांची सुद्धा पूजा करायची असते आणि ह्या देवीची सुद्धा आरती करायची असते, तिची सुद्धा पूजा करायची असते श्रावणातल्या शुक्रवारी। आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही विधवा आहे, सवाष्णी आहेत, तर लक्षात घ्या तुम्ही आई आहात, विधवा आणि सवाष्णी याच्यात कधी भेदभाव करू नका, तुम्ही सगळ्या जणी या सेवा करू शकता। तर बघा इथे मी ना ही जी माळ आहे तर याला ना आघाड्याची माळ म्हणता आणि ही वस्त्राची माळ आहे। तर ही माळ आपल्याला देवीला अर्पण करून घ्यायची आहे। आता ही पूजा आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी मांडायची असते, लक्षात घ्या।
ही शुक्रवारी संध्याकाळी मांडायची आहे. आता ही पूजा मांडल्यावर आपण देवीची आरती करायची आहे. जिवतीची आरती किंवा तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत असेल तर ती पण तुम्ही आरती करू शकता. त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर बघा, त्याच्या आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर जिवतींना दर शुक्रवारी तुम्ही गुळ फुटाण्यांचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता किंवा फक्त दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. या दोघांपैकी तुम्हाला जो काही नैवेद्य दाखवता येईल तो तुम्ही दाखवू शकता आणि हे तुम्हाला दर शुक्रवारी करायचंय. तर बघा, आपल्याला शुक्रवारी संध्याकाळी ही पूजा करायची असते. पहिल्या दिवशी असं करणार आणि आपल्याला जेव्हा आपण माता लक्ष्मीची आरती करणार, जिवतीची आरती करणार, ज्या ताटाने आपण आरती केली आहे, ज्या दिव्याने आपण आरती केली आहे, आरती करता करताच तेच आपल्याला आपल्या मुलांवरनं औक्षण करायचं आहे. आता मी इथे माझ्या मुलीवरनं तुम्हाला औक्षण करून दाखवते. तर औक्षण करताना सुद्धा हा श्लोक जो मी तुम्हाला मगाशी सांगितला तो म्हणायचा आहे. मी इथे पण तुम्हाला फ्लॅश होत असेल. आणि बऱ्याच ठिकाणी कणकेच्या दिव्यांचं पण औक्षण केलं जातं, पण आमच्याकडे ज्या दिव्याने आरती केली जाते त्याच दिव्याने औक्षण केलं जातं. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सुद्धा त्याच दिव्याने औक्षण करा. आता सगळ्यात महत्वाचं, इथे मी तांदूळ ठेवले, त्याच्या खाली ताट ठेवलंय. आपण जेव्हा हे शुक्रवार करणार, आता ह्या 4 शुक्रवारमध्ये एकदा आपल्याला जिवतीची ओटी भरायची आहे. बघा, इथे मी ओटीचं सामान ठेवलंय. तुमच्याकडे नारळ असेल तुम्ही नारळाने भरू शकता, खोबऱ्याची वाटी असेल तर खोबऱ्याच्या वाटीने तुम्ही ओटी भरू शकता. आता तर तुम्ही बघितलं, अतिशय साध्या पद्धतीने दर शुक्रवारी आपल्याला जिवतीची पूजा करायची आहे. आता तुमच्या समस्या आणि त्याचं उत्तर, की दर शुक्रवारी मांडणी करायची का? जसं मी तुम्हाला सांगितलं की हा फोटो कुठल्या पण दुकानात मिळेल, तुम्ही हा भिंतीवर चिटकू शकता किंवा देवघरासमोर व्यवस्थित ठेवू शकता. शेवटच्या शुक्रवारी विसर्जन करायचं आहे. काही लोक हा जो फोटो आहे नागपंचमीला आणतात, ज्याला आपण नाग नरसोबा म्हणतात. आता योगायोग असा आलाय की ह्या वर्षी नागपंचमी आणि जिवतीची पूजा शुक्रवारीच म्हणजे एकाच दिवशी आहे, म्हणून तुम्ही त्याच दिवशी आणून त्याची पूजा करावी. दुसरं, दर शुक्रवारी मांडणी करावी का? तर मांडणी नाही केली तरी चालेल, पण एका भिंतीला हा फोटो तुम्ही चिटकून द्या. एकदाच कापसाचं वस्त्र त्यांना परिधान करायचं आहे, पण जी आघाड्याची माळ आपण लावली आहे तर ती दर शुक्रवारी लावायची. ठीक आहे. आता शुक्रवार झाला तर मग तुम्ही शुक्रवार आणि शनिवार झाला तर तुम्ही रविवारी विसर्जन करू शकता. कारण बऱ्याच घरात नागपंचमीच्या दिवशी नाग नरसोबा लावला जातो आणि नंतरचे जे काही शनिवार आहे तेव्हा त्यांना ती आघाड्याची माळ घातली जाते. बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं. पण म्हणून तुम्हाला सांगते की शुक्रवारी जिवतीची पूजा झाली की त्याच्या नंतरचा जो शेवटचा शनिवार असतो तेव्हा तुम्हाला हे जे नाग नरसोबा आहे हा तुम्ही काढून घेऊ शकता. आता बऱ्याच गावात असं असतं की अमावास्या लागण्याच्या आधी आपल्याला नाग नरसोबा काढायचा असतो. प्रत्येक गावात, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी अशी पद्धत आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीने काढता, ज्या वेळेस काढता तेव्हा तुम्ही काढू शकता. फक्त जिवतीची पूजा तुम्हाला मात्र दर शुक्रवारी संध्याकाळी करायची. ताई, आम्ही सकाळी केली तर चालेल का? तर ही जी पूजा आहे तर ही शुक्रवारीच करायची असते, म्हणून आपल्याला शुक्रवारीच ही पूजा करायची आहे. आता ही सगळी मांडणी करायची गरज नाही, फक्त आपल्याला तो ना हार घालायचा असतो आणि दर शुक्रवारी आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. ते एक महत्वाचं आहे. आता ही जी ओटी आपण भरून ठेवली आहे तर याचं काय करायचं? आता या 4 शुक्रवारपैकी कुठल्याही एका शुक्रवारी आपल्याला एक सवाष्णी जेव घालायची असते. श्रावण महिन्यात असंही सवाष्णी जेव घातलेलं खूप चांगलं मानलं जातं. म्हणून तर दर शुक्रवारी या 4 शुक्रवारांपैकी एक शुक्रवारी आपल्याला सवाष्णी जेव घालायची असते. आता नाहीच सवाष्णी मिळाली तर एखाद्या स्त्रीला दूध तरी द्या किंवा खीर केली आहे, फळ तरी द्या. सवाष्णी जेव घातला तर 4ही शुक्रवारी घालायची की नाही, कुठल्या तरी एका शुक्रवारी तुम्हाला घालायची. आणि अगदी अडचणच आहे किंवा नाहीच झालं शक्य तर अगदी साधं दूध दिलं तरी हरकत नाही, पण सवाष्णी घातलेली उत्तम. आणि जी कोणी सवाष्णी स्त्री येईल तिला ही ओटी तुम्हाला त्यांच्या ओटीत द्यायची आहे, म्हणजे याचीच तुम्हाला त्यांनी ओटी भरायची आहे. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. मध्ये आधी जर शेवटच्या शुक्रवारी मासिक धर्म आला तर काय करायचं? मग 3 शुक्रवार धरतील किंवा दुसऱ्या शुक्रवारी आला, तिसऱ्या शुक्रवारी आले तर काय करायचं? तर 3 शुक्रवार, जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवार करायचे. आता बघा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ताई, आमची मुलं इथे नाहीये, आमची मुलं दुसऱ्या देशात आहे, दुसऱ्या गावात आहे, मग त्यांचं औक्षण कसं करावं? तर लक्षात घ्या, तुमचे मुलं जर तुमच्या जवळ नाहीये तर काय करायचं?
आता देवीची आरती झाल्यावर या चारही दिशांनी आपल्याला औक्षण करायचं ह्या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने चारही दिशांना तुम्हाला औक्षण करायचं आहे. औक्षण केल्यानंतर आणि एक अशी मागून या चार दिशांनी औक्षण केल्यावर प्रत्येक दिशेला आपण अशा आहे ना अक्षता आपल्याला अशा टाकायच्या आहे. ठीक आहे, जसं आपण डोक्यावर टाकतो त्या पद्धतीने अक्षता टाकायच्या आहे. म्हणजे आपण आपल्या मुलाचं औक्षण केलं आहे असं म्हटलं जातं. म्हणून तुमच्या जवळ जर तुमचा मुलगा मुलगी नाही आहे, अगदी मुलं कॉलेजला जाता, मुलं जॉब करतात, तरी सुद्धा तुम्हाला ही पूजा करायची आहे. आणि मुलं जर नोकरी निमित्ताने बाहेर असेल तर हरकत नाही, तुम्हाला ह्या पद्धतीने त्यांचं औक्षण करायचंय. ठीक आहे, तर अतिशय महत्वाच्या माहिती सोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.